नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी म्हणजेच चुबूक वड्या किंवा सुनवड्या याला म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, प्रत्येकाकडे हे वेगवेगळं म्हणतात याला. तर मी लहानपणापासून खात आहे, तर मी लहानपणापासून माझ्या आईच्या तोंडातून याला चुबूक वड्या असंच नाव ऐकत आहे. तर जास्त वेळ न गमवता चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता ना मी इथे एक खोबरं घेतलेलं आहे आणि त्याला असं बारीक बारीक कापून घेतलं आणि आता याला ना मी गॅसवर असंच भाजायला ठेवून देणार आहे. तेल वगैरे टाकून भाजायचं नाही आहे. इथे ना माझं खोबरं भाजलं होतं, तर आता ना त्याला मी बारीक करून घेणार आहे, पावडर करून घेणार त्याचा. आणि इथे पावडर झाला आहे माझा करून, तुम्ही बघू शकताय. तर ही ना गावाकडची पद्धत आहे. गावाकडे ना असंच काळा मसाल्याचं बनवले जातं. तर इथे ना जास्त काही मी मसाले वापरलेले नाही आहे, फक्त खोबरा आणि एक टोमॅटो आणि नंतर 4-5 हिरव्या मिरच्या आणि नंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि इथे सांबाराच्या कांड्या टाकून घेत आहे. तर याचा एवढाच मसाला मी इथे बनवत आहे, बाकी काहीच दुसरा मसाला मी इथे टाकत नाही आहे. तर आता ना याचा पूर्ण असं ओबडधोबड वाटण करून घेऊया. तर आता इथे माझं वाटण हे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, मी खूप बारीक वाटण असं केलेलं नाही आहे, उबड-धोबड त्याला ठेवलेलं आहे. तर आता ना एक पातेलं घेऊया आणि त्यामध्ये ना 4 चम्मच इतकं बेसन टाकून घेऊया. तुम्ही तुमच्यानुसार इथे कमी जास्त प्रमाण बेसनाचं करू शकता, जेवढे कॅन्डिडेट जास्त असेल तेवढे. यामध्ये ना आता जे आपण वाटण केलं होतं, टमाटर, मिरची आणि लसणाचं जे हिरवं वाटण केलं होतं ते टाकून घेत आहे इथे मी. सोबतच इथे मी थोडंसं जिरं टाकून घेत आहे, चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि नंतर याला ना छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी हळद टाकली आहे, तुम्ही इथे स्किप करू शकता, हळद टाकली नाही टाकली तरी चालते. तर इथे ना आता मी थोडं थोडं पाणी टाकून इथे मी त्याला फिरवून घेते. ना याचं एवढं गाढं ठेवायचं आहे बेसन. तर आता ना आपण फोडणीच्या तयारीसाठी लागू. तर एक कढई घेतली मी, त्यामध्ये 2 चमचे इतके तेल टाकून घेतले, म्हणजे 2 बुटले. तर तेल तापलं की नाही ते हात असं ठेवून बघायचं आणि मग त्यानंतरच आपण इथे मोहरी वगैरे टाकायची. तर इथे माझं तेल तापलेलं होतं, तर मी इथे मोहरी टाकून घेते आणि मोहरी छान तडतडली का मग त्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया. कांदे छान परतून घेतले आणि थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता टाकला आणि जे आपण खोबऱ्याचं जे बारीक वाटण केलं होतं तर त्याचं पण इथे पावडर टाकून देत आहे. आणि मग नंतर इथे आपण मिरची आणि अद्रक लसूणचा वगैरे जो पेस्ट केला होता ते टाकून घेतलं. 2 मिनिट छान असं याला एकजीव करून घेऊ आणि मग नंतर मसाले टाकून घेऊ, म्हणजेच मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चम्मच इथे मी हळद टाकलेली आहे आणि 1 चम्मच इथे जिरा पावडर टाकलेला आहे. त्यासोबतच मी अर्धा चम्मच इथे धनिया पावडर टाकलेला आहे. तर इथे ना माझे मसाले टाकून झालेले आहे. दुसरे मसाले मी इथे कोणतेच वापरलेले नाही आहे, फक्त जे आता मी तुम्हाला दाखवले तेच मसाले आणि तेवढेच मसाले टाकलेले आहेत. तर 2 मिनिट इथे मी मसाल्याला शिजू दिला आहे, म्हणजे जास्त काही शिजवायची गरज नाही, ऑलरेडी ते भाजलेलेच होते. फक्त टमाटर थोडं कच्चं होतं आणि मिरच्यासुद्धा, तर त्यालाच फक्त शिजू दिलं इथे मी. आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी इथे मी पाणी टाकून घेतलं आहे, म्हणजे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पाण्याला ना छान उकळी येऊ द्यायची. मस्त छान असं पाणी उकळलं 2-4 मिनिट का मग नंतर ना गॅसची फ्लेम जी आहे ते कमी करून घ्यायची आणि इथे जे बेसन आपण भिजवलेलं होतं तर त्या बेसनाचे आपण भजे कसं सोडतो ते भजे सोडल्यासारखे या पाण्यामध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये टाकायचे. आणि इथे माझे सगळे भजे सोडून झालेले आहे. तर आता ना थोडासा गॅस इथे मोठा करूया आणि मग नंतर त्याला उकळी येईपर्यंत आपण तर इथे 5 मिनिट आपण हे भजे शिजू देऊया. त्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवूनच शिजवून द्यायचं आहे. तर 5 मिनिट इथे माझे झालेले होते. तर आता ना मी इथे काढून घेत आहे. बघा तुम्ही, असे मस्त छान शिजलेले आणि वरती आलेले आहेत. ग्रेव्ही पण खूप मस्त झालेली आहे आणि कलरसुद्धा आहे भाजीचा इथे खूप छान दिसत आहे. इथे ना माझे भजे थोडे जास्त मोठे झालेले आहेत, तर तुम्ही नाही ते छोटे छोटे पण टाकू शकता, पण माझे मोठे झालेले आहे, हरकत नाही. आता ना मी इथे सांबार वगैरे टाकून घेतला आणि तुम्हाला एका वाटीमध्ये मी काढून दाखवते की माझी जी चुबूक वड्या आहेत तर त्या किती छान झालेल्या आहे. आणि तुम्ही एकदा हे नक्की रेसिपी ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. आणि भाजीचं वगैरे काही नसलं तर तुम्ही हीच रेसिपी ट्राय करून बघा. तर बघू शकताय तुम्ही, मी इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. भाजीचा कलर वगैरे किती मस्त झालेला आहे, ग्रेव्हीसुद्धा छान झाली आहे आणि भजेसुद्धा इथे छान शिजलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.